ओम साईराम मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या जणी? मजेत ना? मी सुद्धा खूप आनंदात आहे, कारण तुम्ही सर्वांनी एवढ्या छान छान कमेंट पाठवलेल्या आहात, तर त्या वाचून मला सुद्धा खूप 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 आनंद झालेला आहे। कारण बघा, एकतर ताईंनी मी त्यांची कमेंट आहे ती आपल्या कम्युनिटीवरती सुद्धा पोस्ट केलेली आहे की खरंच म्हणजे कसं आहे बघा, की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी मेहनत घेतो, त्या मेहनतीचं एखाद्याला कौतुक वाटलं तर ते खूप म्हणजे आपल्याला सुद्धा खूप मनापासून आनंद होतो त्याचा, की आपण जे काम करत आहोत त्याची कोणाला तरी कदर आहे। आणि एरवी तर म्हणजे सगळ्यात जणी तुम्ही खूप छान कमेंट करत आहात, खूप छान सपोर्ट करत आहात की तुम्हाला सुद्धा ही पद्धत शिकायची आहे। तर बऱ्याच ताईंच्या अशाही कमेंट होत्या की तुम्ही तुमचा नंबर द्या म्हणून। तर बघा मी मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, आपण असं सोशल मीडियावरती आपण आपला पर्सनल नंबर नाही आपण शेअर करू शकत। याच्यासाठी मी तुम्हाला काही दिवस थांबा, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक वेगळा नंबर किंवा वेगळं काहीतरी नंबर घेईन, तेव्हा मी तुम्हाला तो नंबर जरूर देईन। पण सध्या माझ्याकडे एकच नंबर आहे आणि तो मी आता मीडियावरती नाही देऊ शकत, त्यामुळे प्लीज तुम्ही नंबर नका मागू। आणि जर तुम्हाला शिवण क्लास करायचाच आहे तर त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती 1 बाय 1 येत राहणार आहेत, तुम्ही ते बघून सुद्धा करू शकता। तर बघा, ज्यांना कोणाला बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आहे की तुम्ही ताई ऑनलाईन क्लास घ्या, आम्हाला क्लास करायचा आहे, तर बघा या विषयावरती पण मी तुम्हाला एक सांगेन की आपण सध्या तरी अजून काही या संदर्भात विचार केलेला नाहीये, पण समजा जर तुमच्या जास्त क्वांटिटीमध्ये जर रिक्वायरमेंट आल्या तर यावरती आपण जरूर विचार करूयात की तुम्हाला कशा पद्धतीने कोर्स मला अरेंज करता येईल ते। जर कुणाला तुम्हाला ऑनलाईन माझ्याकडून शिकायचं असेल तर तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा, त्याच्यावरती जर तुमच्या कोणाच्या जास्त रिक्वायरमेंट आल्या तर आपण ऑनलाईन क्लास जरूर घेऊयात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही ताईंना आपले पेपर पॅटर्न्स हवे होते, तर पेपर पॅटर्नसाठी सुद्धा माझे प्रयत्न चालू आहेत, ते जसं होत जाईल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत जाईन। त्याच्यासाठी सुद्धा एक सेपरेट नंबर असावा लागेल आपल्याकडे, कारण त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। कारण सध्या माझ्याकडे फक्त एकच नंबर आहे, त्यामुळे मी तुम्हाला तो सध्या देऊ शकत नाही, कारण तो माझा पर्सनल नंबर आहे। आता यासाठी म्हणून आपण जेव्हा वेगळा नंबर घेऊ त्यावेळी मी तुम्हाला तो नंबर जरूर देईन आणि त्याच्यावरती आपण मग बघूयात की आपल्याला कशा पद्धतीने तुम्हाला पेपर्स मिळणार आहेत। कारण माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी प्रॉपर पद्धतीने म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच अगदी फिनिशिंग आणि प्रॉपर मेजरमेंटनी शिवता आलं पाहिजे आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजेत। आणि त्यासाठी जर माझी थोडीशी मदत झाली तर मला त्याच्यामध्ये खूप आनंद आहे। याच्यासाठी आपण हा सर्व प्रयत्न करणार आहोत। त्यातून त्या महिला किंवा ती व्यक्ती असेल ज्यांना पण शिकायचं आहे, पण पेपर कटिंग जमत नाही, म्हणजे पेपर पॅटर्न्स काढणं जमत नाही, पण शिवण करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी जर त्यांनी पॅटर्न मागून घेतले तर त्यांच्यासाठी खरंच फायदेशीर आहे। पॅटर्न जर असतील तर आपल्याला त्या पद्धतीने आपण फक्त ठेवायचं आहे आपल्या कपड्यावरती आणि त्या पद्धतीने मार्किंग करून शिवून घ्यायचं आहे। तर हे त्यांच्यासाठी सोपी पद्धत आहे, तुम्ही जरूर म्हणजे याच्यावरती मी तुम्हाला जरूर याच्यावरती पुढे सांगेनच की आपण कशा पद्धतीने हे देणार आहोत ते। आणि अजून जरी काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, देणार आहोत। बॅक पार्ट आपण मागल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत त्याचा फ्रंट पार्ट। तर फ्रंट पार्टचं कटिंग करण्यासाठी आपण आता सुरुवात करायची आहे। चला तर आता आपण फ्रंट पार्टच्या कटिंगला सुरुवात करूया। तर त्याच्या अगोदर तुम्हाला मी अजून एक सांगू इच्छिते की जशा तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओला कमेंट केलेल्या आहेत, खूप मैत्रिणींनी खूप छान छान कमेंट केलेल्या आहेत। तुम्ही एक मगाशी तुम्हाला म्हटलं जसं की मी आपल्या कम्युनिटीमध्ये एक कमेंट आली होती ती मी शेअर केलेली आहे, तर अशाच तुम्ही छान छान कमेंट करत चला। तर ज्यांची कोणाची छान कमेंट असेल ती मी निश्चितच आपल्या कम्युनिटीमध्ये पोस्ट करेन। तर चला बघूया पुढच्या वेळेला कोणाची कमेंट छान येते, आणि असेच लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाहीये, कारण हीच माझ्यासाठी तुमच्याकडून असणारी पोहोच असणार आहे। तर चला इथे वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि याच्यामध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये फ्रंट पार्टचं कटिंग बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि जर काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून विचारायला विसरायचं नाही। चला भेटूया कटिंगमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या 1 टक्स ब्लाउजचा फ्रंट पार्ट। तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण जो हा बेसिक शिवण क्लास चालू केलेला आहे त्याच्या 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये याचा बॅक पार्ट बघितलेला आहे आपण, आणि आजचा आहे आपला हा 3रा दिवस। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा फ्रंट पार्ट बघणार आहोत। तर याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ही बंद बाजू आहे या पद्धतीने समजायचं आहे आणि ही वरच्या बाजूला आपल्याला स्ट्रेट लाईन एक ड्रॉ करून घ्यायची आहे। तर त्यासाठी पट्टी आपल्याला या पद्धतीने ठेवायची आहे आणि वरच्या बाजूला अशी स्ट्रेटमध्ये एक लाईन ओढून घ्यायची आहे। तुम्हाला फक्त ड्राफ्टिंगच करायचं आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्ही म्हणजे कट करून ब्लाउज शिवायचा नाहीये लगेच। आपल्याला आपण 2 ते 3 ब्लाउज आपण असं ड्राफ्टिंग घेणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला कशा पद्धतीने याचं स्टिच करायचं आहे ते सुद्धा पुढे आपण घेणार आहोत। आता मात्र तुम्ही फक्त ड्राफ्टिंग करायची प्रॅक्टिस करायची आहे। आणि हे आहे आपलं 1 टक्स ब्लाउज। बरं, याच ब्लाउजमध्ये तुम्हाला मी
3 ते 4 प्रकार कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता किंवा कशा पद्धतीने त्याचं कटिंग घेऊ शकता हे पण तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत बघा. आणि जर काही तुम्हाला अडचण येत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला जरूर उत्तर देईन. आणि अजूनही जर तुम्हाला तुमच्या हे ड्राफ्टिंग झाल्यानंतर त्याचा फोटो तुम्हाला मला सेंड करायचा आहे की जे पण तुम्ही मार्किंग करणार आहात. तर चला, आपल्याला फक्त ड्राफ्टिंग करायचे आहे हे लक्षात ठेवा. स्टिचिंग आपण 2-3 आपले हे ड्राफ्टिंग झाल्यानंतर आपण घेणार आहोत. तर पहिल्यांदा तुम्हाला याची प्रॅक्टिस होऊ दे की कशा पद्धतीने आपल्याला मेजरमेंट घ्यायचे असतात आणि त्याचं ड्रॉ करायचे असतात. तर आता यासाठी एक फ्रंट पार्टचा आपण इथे ड्रॉ करून घेतलेली आहे, कशा पद्धतीने आपण आपला फ्रंट पार्ट असणार आहे. तर बघा, या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण इथे पुढे टक्स घेणार आहोत एक, आणि फ्रंट साईडला आपण असा हा व्ही शेप गळा घेणार आहोत. आणि इथे फ्रंटलाच आपल्याला हुक आणि आईची पट्टी बनवायची आहे, त्याच्यासाठी इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर इकडे हात तुम्हाला जेवढी उंची हवी आहे तेवढे ड्रॉ करून घ्या. आणि इकडच्या बाजूला आपल्याला बेल्ट आणि विदाऊट बेल्ट असे दोन्ही प्रकार मी तुम्हाला या एकाच ब्लाऊजमध्ये दाखवणार आहे की तुम्ही विदाऊट बेल्ट वन टक्स ब्लाऊज कसा शिवू शकता किंवा कसा घ्यायचा असतो. आणि तुम्हाला जर खाली क्रॉस पट्टी हवी असेल तर त्याचं मार्किंग आणि कटिंग कशा पद्धतीने घ्यायचं असतं. तर हे सर्व तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला अजून 2 ते 3 प्रकारचे ब्लाऊज यामध्येच आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो, फक्त फ्रंट पार्टमध्ये थोडाफार चेंज करायचा आहे, तेही तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. तर आता आपण आपल्याला हा जो गळा आहे तो आपला फ्रंटचा डीप आहे, बरोबर. बॅकमध्ये आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघावा लागला नाही कारण आपला पॅक होता गळा, बरोबर. पण इथे आता आपल्याला आपला फ्रंटचा गळा आहे तो व्ही शेपमध्ये आहे, बरोबर. व्ही शेप आहे, पण हा कसा आहे, हा जास्त खुलणारा नाहीये, कारण हा जो स्ट्रेट व्ही नेक आहे तो जास्त बाहेरच्या बाजूला खुलत नाही, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला हा जो व्ही नेक गळा आहे, हा गळा बघत असताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे हा डीप आहेच, कारण 7-7.5 इंच हा गळा आहे, 7 इंच घेतलेला आहे, तर 7 इंचाच्या मानाने हा डीप आहे. तर डीपसाठी आपल्याला जे शोल्डर मायनस चार्ट बघावा तर लागणारच आहे. पण जेव्हा आपण इथून लुझिंग ऍड करणार आहोत तर ते करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. तर बघा, जेव्हा आपण फ्रंटचा गळा डीप आहे त्यावेळेला आपण लुझिंग मध्ये किती ऍड करत असतो, 1.5 इंच ऍड करायचं असतं. आणि जर पॅक असेल ब्लाऊज तर आपल्याला 2.5 इंच ऍड करायचे असतात टोटल छातीच्या घेरामध्ये. इथे आता आपल्याला इथे हा डीप तर गळा आहे, पण हा खुलणार आहे का इथून, जास्त असा ब्रॉड नाहीये, बरोबर. तो असा अगदी ह्याच्यामध्येच येणार आहे स्ट्रेटमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला इथे लुझिंग घेत असताना एक लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे आपल्याला इथे 1.5 न घेता आपल्याला लुझिंग ऍड करायचं आहे 2.5 इंचेस. ओके, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. जेव्हा गळा आपला इथे फ्रंटला व्ही शेप असेल त्यावेळेला तुम्हाला लुझिंगमध्ये फ्रंट भागामध्ये 2.5 इंचच प्लस करायचे आहेत. जेव्हा डीप असतो त्यावेळेला आपला नियम आहे की 1.5 इंच आपण प्लस करतो, पण इथे तो नियम आपण घ्यायचा नाहीये, कारण इथे गळा आहे तो आतला आहे, म्हणजे जास्त बाहेर जाणारा नाहीये, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि समजा जर तुम्ही इथे आता जे आपण शोल्डर जे आहे ते 3 इंच घेतलेले, बरोबर. पण जर समजा आपण इथे शोल्डर जे आहे ते फक्त 1 इंच घेतलं, हा, म्हणजे आपण जो गळा आहे, बघा मी इथे डायग्राम काढून दाखवते. तर हे जे शोल्डर आहे ते आपण फक्त 1 इंच घेतलं, म्हणजे इथे 2 इंचच घेतलं, 1 इंच प्लस शिलाईचं मार्जिन येईल, बरोबर. आणि त्यावेळेला कसं होईल, इथे आता आपलं 4 इंच शोल्डर असणार आहे, 3 इंच तयार आणि 1 इंच शिलाईचं. इथे फक्त 1 इंच तयार आणि शिलाईसाठी 1 इंच, असं 2 इंचांचं आहे. अशा वेळेला हा गळा इथे रुंद होणार आहे, बरोबर. तर त्यावेळेला इथे जरी रुंद झाला तरी इथे आपल्याला तसा तो गळा आतमध्येच निमुळता आहे, बरोबर. म्हणून आपल्याला यामध्ये ऍड करताना फक्त 2च इंच ऍड करायचं आहे. तेही कधी, जेव्हा तुमचं शोल्डर खूपच कमी असेल त्यावेळेला. ओके, जेव्हा तुम्ही 1 इंच किंवा 1.5 इंचाचं तयार शोल्डर ठेवणार आहात, 1च इंच म्हणा, शक्यतो 1 इंचाचा शोल्डर पट्टी तयार ठेवाल त्यावेळेला तुम्हाला छातीच्या लुझिंगमध्ये 2 इंच ऍड करायचं आहे. आणि इथे आपल्याला किती ऍड करायचं आहे, 2.5 इंचेस. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे, वहीमध्ये नोट डाऊन जरूर करून ठेवा. तर यानंतर आता आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही 3 मेजरमेंट लागणार आहेत, गळ्याचा शेप, गळा खोली आणि रेडी शोल्डर. तर ही मेजरमेंट मी लिहून घेतलेली आहेत. आता यानंतर आपल्याला हा शोल्डर चार्टमधून मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपण हे आन्सर काढलं. तर आपला गळा आहे व्ही नेक, बरोबर. त्याच्यासाठी ही लाईन बघणार मी, आणि तयार आहे आपला गळाची उंची आहे 7 इंच. तर 7 साठी मी हा रखाना बघणार. याच्यामध्ये आलेला आहे 1.75 इंचेस. तर हे मी इथं लिहून घेतलेलं आहे की 1.75. ओके, त्यानंतर आपलं सूत्र काय आहे, शोल्डर मायनस चार्ट बघितल्यानंतर आपल्याला ते शोल्डर इथे आपण या भागावरती आपण इथे टाकत असतो, तर त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे. तर ते आपण इथे काढून घेणार आहे. तर ते कसं काढतो आपण, तर फुल शोल्डर वजा मिळालेले शोल्डर. फुल शोल्डर आहे 14.5, मिळालेले शोल्डर आहे 1.75, त्याला भागिले 2 करायचं. तर हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर येणार आहे 6.3. हे तुम्ही कॅल्सीवर करू शकता किंवा मोबाईलवरती तुमच्या करू शकता, हे डिपेंड तुमच्यावर आहे. तर हे मला उत्तर मिळालेलं आहे. आता हे आपण आपल्या मार्किंगमध्ये कसं घेणार आहोत तर ते बघूयात. तर बघा, पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, आपलं टोटल शोल्डर किती आहे ते टाकून घेऊयात आपण. टोटल शोल्डर आहे 14.5 इंच, त्याला बरोबर या पद्धतीने हाफ केलं तर मिळणार आहे आपल्याला 7.25 इंच. तर या बाजूने आपण इथे 7.25 इंचवर एक मार्क देऊन घेऊया. तर इथे 7.25 वरती एक मार्क दिला आणि तिथून खाली आपल्याला 1 इंच यायचं आहे. हे 1 इंच या पद्धतीने, आणि बंद बाजूकडून म्हणजे इकडे आपण गळ्याचं मार्किंग करणार आहोत, इकडून आपल्याला 2.5 वरती एक लाईन, एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने इकडून मी 2.5चं मार्किंग करते
तर हे 2.5 वरती मार्क केला आणि इथे एक पॉईंट देऊन घेतला. आता आपल्याला हा पॉईंट आहे तो या पॉईंट बरोबर या पद्धतीने इकडे असा तिरकी लाईन देऊन घ्यायची आहे. ओके, हे सर्व साईजसाठी कंपल्सरी असणार आहे, सेम आहे. तर यानंतर आपल्याला इथून खाली मुंडाखोलीचं मेजरमेंट टाकायचं आहे. मुंडाखोलीसाठी सेम आपल्याला हेच सूत्र वापरायचं आहे, कारण आपला गळा बंद गळा आहे बरोबर. छाती डिवायडेड बाय 6 + 1 तर किती आलेलं आहे हे आपण बॅक पार्ट करताना बघितलेलं आहे. तर यामध्ये आलेलं आहे 7.3. तर तेच आपण इथे देऊन घेणार आहोत. तर इथून आपल्याला जिथून आपण 1 इंच खाली आलो तिथून आपल्याला 7.3 वरती मार्क देऊन घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर इथे आपल्याला एक आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता या लाईनवरती आपल्याला या बाजूने शोल्डर आपलं किती असायला पाहिजे, तर याच्यासाठी आपण जे मी तुम्हाला दाखवलं हे कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केलं, तर हे अंतर आपल्याला इथे शोल्डरला तयार घ्यायचं आहे. तर 6.3 आपल्याला इथे देऊन घ्यायचं आहे. तर या बाजूने आपण 6.3 बघा या पद्धतीने इथे आपल्याला 6च्या पुढे 3 लाईन 3 सूत. तर 1 2 3 इथे मार्क केलं आणि सेम मार्किंग आपल्याला इथे पण करायचं आहे 6.3 सूत. त्यानंतर ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर आपल्याला लागलंच इथे आपण मुंडा घेराचा शेप देऊन घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला चेस्टचं मार्किंग करावं लागेल. चेस्टमध्ये आपल्याला ही तिरकी गेली लाईन इथे घ्यायची. ही लाईन नका विचारात घेऊ. ओके, ही लाईन आपल्याला घ्यायची आहे 6.3. ओके, तर आता यामध्ये आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर चेस्टच्या मार्किंगसाठी आपल्याला 38 चेस्ट आहे आपली, याच्यामध्ये प्लस करायचं आहे 2.5 तर येईल 40.5. यातल्याला डिवाइड करायचं आहे 4ने. टोटल आले आपले 10.1. तर हे आपल्याला इथे 10.1 या पद्धतीनं देऊन घ्यायचं आहे. बघा 10च्या पुढे एक लाईन आपलं हे आलेलं आहे ना एवढं. तर हे इथे आपण मार्क करून घ्या आणि बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर हे इथे 1.5 इंचावर आपलं शिलाई मार्जिन आलं. ओके, यानंतर आता आपल्याला फ्रंट मुंड्याचं शेप द्यायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला टेप आपण या पद्धतीने ठेवायचा आहे. इथे आपल्याला टेप दुमडायचा आहे या लाईनपर्यंत आणि याचा सेंटर पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे. ओके, हा सेंटर पॉईंट काढून घेतल्यानंतर या सेंटर पॉईंटच्या आतमध्ये आपल्याला 1 इंच यायचं आहे आणि जिथं आपण छातीच्या लाईनला टच झालेली आहे तिथून आपल्याला अर्धा इंच पाठीमागे यायचं आहे. त्यानंतर या पॉईंटला इथे आपल्याला लाईन या पद्धतीने ओढून घ्यायची आहे. जेवढी खाली घेता येईल तेवढी घ्यायची आहे. आणि आता इथं जे आपण अर्धा इंच आत आलेलो आहोत तिथून आपल्याला 40च्या वर चेस्ट असेल तर 1 इंच मार्क करायचं आहे कोण्यातून असं तिरक्यामध्ये आणि 40च्या आत असेल तर आपल्याला 1.5 इंच मार्क करायचं आहे 0.7. ओके, तर हे या पद्धतीने 0.7 हे बघा ही 0.7ची मार्क इथे आली. तर हे मार्क करून घेतलं. यानंतर आपल्याला इथे लागणार आहे ही शेपपट्टी. तर ह्या शेपपट्टीला आपण अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे की हा पॉईंट ही लाईन आणि ही लाईन आपल्याला प्रॉपर मिळाल्या पाहिजेत. तर या पद्धतीने कसं ठेवता येईल ते बघायचं. तर बघा इथे ठेवल्यानंतर हा सेट करून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला इथे हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. ओके, तर हे ड्रॉ झाल्यानंतर आता इथे बघा थोडासा कोना वाटतोय ना आपल्याला, तर तो कोना येऊ नये याच्यासाठी पुन्हा आपल्याला हे या पद्धतीने व्यवस्थित गोल शेप देऊन घ्यायचा आहे. टोटल उंचीचं पहिला मार्किंग करून घेऊया म्हणजे आपल्याला कंबर घेराचं मार्किंग करता येईल बरोबर. तर आता आपली टोटल उंची आपल्याला मोजायची आहे ती कुठून, तर इथून इथपर्यंत आपल्याला शोल्डर किती तयार हवा आहे 4 इंच बरोबर. तर इथून आपल्याला 4 इंच बघायचं आहे कुठे येत आहेत. तर हे बरोबर बघा इथे आपलं हे 4 इंच आलेलं आहे. ओके, तर हे 4 इंच आलेलं इथे आले त्याच्या आपल्याला टेप दुमडायचा आहे आणि त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर या सेंटर पॉईंटपासून आता आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. उंची आहे 16.5 इंच तयार, तर आपल्याला 17.5 इंचवर मार्क करायचं आहे. ओके, तर इथे हे 17.5 इंच आलेलं आहे. तर या पद्धतीने ही पट्टी मी इथे ठेवणार आहे. या लाईनला बरोबर इथे व्यवस्थित ठेवणार आणि त्यानंतर या पॉईंटला मी इकडे एक लाईन देऊन घेणार आहे. ओके, तर ही लाईन देऊन झाल्यानंतर आता आपल्याला कंबर घेराचं मार्किंग करून घेऊया. कंबर आहे आपली, तर कंबर घेर आहे आपला 32 इंच. 32 डिवायडेड बाय 4 करायचं आहे. टोटल येणार आहे 8 इंच. ओके, तर 8 वरती आपण इथे पहिला मार्किंग करून घेऊया. पण आपल्याला इथे 8 वरती मार्किंग करायचं आहे का, आपल्याला इथे खाली टक्स पण लागणार आहे बरोबर, कारण आपण हा फ्रंट पार्ट घेत आहोत. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला शोल्डर टू एपेक्स मार्क करून घ्यायला लागेल. शोल्डर टू एपेक्स आपलं किती आहे, तर इथून पहिल्यांदा आपल्याला हे अर्धा इंच प्लस करून टाकायचं आहे मार्किंग, कारण इथे आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे. तर 10.5 आहे आपलं शोल्डर टू एपेक्स. तर आपल्याला इकडून 11 वरती मार्क करायचं आहे. तर इथे मी एक डॉट देऊन घेते आणि त्यानंतर आपलं लोअर चेस्टचं मार्किंग आहे 14.5 वरती बरोबर. तर वरून मी 14.5 इथं आपलं येणार आहे. हे मी डॉट फक्त देऊन ठेवते माहितीसाठी आपल्याला. ओके, ही छोटीशी लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतली. यानंतर आता या लाईनवरती आपल्याला एपेक्स टू एपेक्स आपलं किती आलं होतं
8 इंच, तर त्याच्या अर्धे आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. किती आलं? 4 इंच. तर हे आपल्याला इथे 4 इंचांवर एक मार्क देऊन घ्यायचा आहे. आणि इथे उंचीच्या लाईनवरती या बाजूला बघा व्यवस्थित इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे अर्धा इंच मायनस करून. तर इथे 3.5 वरती एक मी पॉईंट देऊन घेते. ओके, इथे 3.5 वरती पॉईंट देऊन घेतल्यानंतर आता हे मार्किंग थोडंसं काळजीपूर्वक बघा. तर याच्यासाठी थोडंसं मी तुम्हाला जवळून दाखवते. तर बघा इथे आपल्याला ही लाईन आहे, ही इथे खाली ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, इथे ही लाईन ड्रॉ करून घेतली. यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे इथे कमरेवरचा टक्स किती आहे आपला. तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक चार्ट मी या अगोदर दाखवलेला आहे, तोच आपल्याला फॉलो करायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कमरेवरचा टक्स, आपली चेस्ट आहे 38, तर 38 साठी आपला यामध्ये येणार आहे 36 to 44 मध्ये 3 इंचांचा टक्स असणार आहे. आणि आपल्याला इथे मुंडा घेरावरती पण 1.5 इंचांचा टक्स, म्हणजे जेवढा कमरेवरचा त्याच्या अर्धा मुंडा घेरावरती हा टक्स देऊन घ्यायचा आहे. हा 3 इंचांचा टक्स आहे. इथे आपल्याला 3 इंच या बाजूने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे इथून. ओके, इथून 3 वरती मार्क केलं. आता हा पॉईंट आहे तो आपल्याला या पॉईंटशी जोडून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर आता आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे. तर याच्यासाठी बघा टेप आपण या पद्धतीने ठेवायचा आणि या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. हा सेंटर पॉईंट काढून घेतला. त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूचा सेंटर पॉईंट, जिथे सेंटर आला होता तिथला वरच्या बाजूचा सेंटर पॉईंट काढून घेतला आणि त्यानंतर खालच्या बाजूचाही आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आता जे कमरेकडच्या बाजूकडून खालून जे अंतर आहे तिथून जो पहिला पॉईंट आला तिथून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे आणि दुसरा आहे तिथून आपल्याला 2 सूत बाहेर जायचं आहे. तर बघा मी हा पॉईंट इथे ठेवला, तर 1 आणि 2 इथं 2 सूत बाहेर जायचं आहे आपल्याला आणि या पॉईंटपासून किंचित आपल्याला आत यायचं आहे. ओके, आणि त्यानंतर आपल्याला हे अर्धा इंचाचं मार्किंग आहे ते आपल्याला सरळ स्ट्रेट लाईन आपल्याला खाली ओढून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि हा पॉईंट आहे तो जिथे आपण 5 इंच मार्क केलं त्या पॉईंटशी जोडायचा आहे आणि हे पॉईंट आपल्याला इकडे आणायचं आहे असाच. तर हा मी थोडासा वरती घेते आणि त्यानंतर ही जी शेप पट्टी आहे त्या पट्टीचा वापर आपल्याला इथे हा शेप देण्यासाठी करायचा आहे. तर बघा हा या पद्धतीने आपल्याला हा शेप थोडंसं इथे आणि व्यवस्थित सेट करायची. हा पॉईंट आपला त्याच्यात प्रॉपर आला पाहिजे आणि त्यानंतर हा असा खाली आणि इथे पण हा असा थोडासा कर्व आला आहे, त्याला आपल्याला इथे कोना आलेला आहे त्याला कर्व देऊन घ्यायचा आहे. तर हा शेप आपला या पद्धतीने होणार आहे. ओके, आता यानंतर आपल्याला हे दोन्ही शेप सेम आहेत का ते चेक करून घ्यायचं आहे. तर इथून मी टेप ठेवणार, इथंपर्यंत बघितलं तर 6.5 आलेलं आहे बरोबर. तर आता मी इथून पण हे तेवढंच आले का ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर टेप आपला या पद्धतीने ठेवायचा आहे आणि बघायचं. तर इथे आपलं हे 6.5 आलेलं आहे. तर या 6.5चा पॉईंट आपला इथे आला. यानंतर आता याच्या पुढे बघा इकडून आपण टोटल आपली कंबर किती आलेली 8 इंच बरोबर. इथून इथंपर्यंत किती आले 3.5. तर आता 3.5 पासून उचलायचं, हा पॉईंट 3.5चा इथे ठेवायचा आणि त्यानंतर पुढे आपल्याला 8 इंच कुठे येते ते बघायचं. तर इथे आपलं हे 8 इंच आलेलं आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9, 9.5. तर हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपलं इथं येणार आहे बरोबर. एक मिनिट. तर हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की कशा पद्धतीने. इथे आपलं हे 3.5 इंच आलं बरोबर. हे 3.5 घेतलं तर हे 3.5 आपल्याला हा पॉईंट इथे घ्यायचा आहे 3.5चा आणि त्यानंतर इकडचं मार्किंग करायचं आहे. तर आपलं टोटल कंबर घेर आहे 8 इंच, चौथा भाग आलेला आहे बरोबर. तर हे 8चं मार्किंग इथे केलं आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन 9 आणि अर्धा इंच 9.5 वरती मार्किंग केलं. ओके, तर आता हे जे पॉईंट आहेत ते आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत. हे आपले बाहेरच्या शिलाईचे आले. ओके, इथंपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं. आता आपल्याला बघायचं आहे वरच्या बाजूला. आता हा वरच्या बाजूचा शेप आपल्याला प्रॉपर देऊन घ्यायचा आहे. याच्यासाठी आपल्याला इथे जेवढा टक्स घेतला 3 इंचांचा त्याच्या अर्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला कसा घ्यायचा आहे 1.5 इंच येईल बरोबर. तर 1.5 इंच आपल्याला पहिल्यांदा या जो आपण कर्व शेप दिला त्याच्यावरती कसं घ्यायचं आहे ते बघा. ही छातीची लाईन आहे त्याच्यावरती आपल्याला हे 1.5 इंच आलेलं आहे ते इथे ठेवायचं बरोबर आणि ही पुढे घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि हा जो कर्व शेप आहे त्यामध्ये कुठं आपली ही लाईन टच होते ते बघायचं. तर इथे आपली ही लाईन टच झालेली आहे बरोबर. तर या लाईन पाशी टच झाल्यानंतर आता आपल्याला हे 1.5 इंचाचं टेप दुमडून या पद्धतीने मार्क करायचं आहे. तर आपलं मार्किंग आलेलं आहे इथे बरोबर. तर हे जे मार्किंग आहे ते आपल्याला त्या डॉटच्या एका बाजूला घ्यायचं आहे जिथे आता मार्क केलं तिथे आणि इथे जे मार्क केलं तिथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता खालच्या बाजूला अर्धा इंचावर यायचं आहे आणि तिथून आपल्याला हा 1.5 इंच शेप या पद्धतीने खालून मार्क करायचा आहे. तर कुठपर्यंत आला तर इथं 1.5 इंच आलेला आहे आपलं. ओके, तर हा पॉईंट आपल्याला इथे खाली एक लाईन जोडून घ्यायची आणि ही लाईन थोडीशी बाहेर जाऊन जायची कारण आपल्याला ही पुढं जोडून याच्या बरोबर ही लाईन जुळवून घ्यायची आहे.
ओके, तर बघायचं आपण ही लाईन आपली किती आलेली आहे इथून इथपर्यंत, तर 5.5 आणि 1 सूत आलेला आहे. तर हे इथंच पकडायचं आणि फक्त वरच्या बाजूनी टेप आपल्याला हलवायचा आहे. 5.5 आणि 1 सूत, बरोबर. 5.5 आणि 1 सूत इथं अंतर आलं, इथे आपल्याला हे मार्क करायचं आहे. आणि हा जो काही पोर्शन आहे तो आपला, तर हा सगळा पोर्शन आपला मायनस होणार आहे, टक्सचा आहे हा. ओके, त्यानंतर आता आपल्याला इथे हा आपला टक्स 1.5 इंचांचा मायनस झाल्यानंतर हा मुंडा घेर आपल्याला प्रॉपर होणार नाहीये, बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला वेगळा इथे मुंड्याचा शेप देऊन घ्यावा लागणार आहे. याच्यासाठी आपल्याला इथून खाली अर्धा इंचवर मार्क करायचा आहे आणि इथे ही जी पट्टी आहे ती आपल्याला, ही पट्टी या लाईनला बाहेरच्या अशा पद्धतीने ठेवायची आहे. बघा, या लाईनला सरळ आली पाहिजे. ओके, आणि तिथून आपल्याला आता हा शेप आपण जरा सेंटरला घेऊया म्हणजे तुमच्या अगदी एक्झॅक्टली लक्षात येईल. तर बघा, इथे हे व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. ओके, आणि त्यानंतर ही लाईन जेवढी इकडे जाते ती आपल्याला इकडे देऊन घ्यायची आहे, जशी येत आहे त्या पद्धतीने. ओके, आणि त्यानंतर इथे जो हा आपला पॉईंट आलेला आहे इथून खाली आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ती कशा पद्धतीने, तर त्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, हे लक्षपूर्वक बघा. तर हे जे अंतर आहे त्या तुम्हाला इथे हे टेप ठेवल्यानंतर जेवढं अंतर इथं आलेलं आहे तेवढंच तुम्हाला खाली, म्हणजे ही पट्टी ह्या लाईनला समांतर आली पाहिजे. तर इथून समजा आपण आता ही पट्टी ठेवली आणि इथून चेक केलं किती आलेलं आहे, 3 इंच. तर खाली पण आपलं हे 3च इंच आलेलं असलं पाहिजे. तर जसं 3 इंचावर येईल त्या पद्धतीने आपल्याला ही पट्टी ठेवून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने हे इथं 3 आलं आणि इथे पण हे 3 इंच आलेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला ही लाईन या लाईन इथल्या लाईन बरोबर जुळवून घ्यायची आहे. तर इथंपर्यंत आपण ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला या पट्टीचा वापर करून इथे आपल्याला बघा या पद्धतीने नवीन मुंडा आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. ओके, तर हे आपलं नवीन मुंड्याचं मार्किंग असेल. म्हणजे आपल्याला हा पॉईंट पण आता मायनस करावा लागणार आहे. ओके, हे मायनस होईल आपलं. यानंतर आता आपल्याला या बाजूला अर्धा इंच वरती यायचं आहे. हे सर्व साईजमध्ये सेम असणार आहे, कंपल्सरी. ओके, आणि ही लाईन आहे ती आपल्याला इथे या पद्धतीने देऊन घ्यायची आहे तिरक्यामध्ये. हे आपल्याला मायनस करायचं आहे. त्यानंतर इकडच्या बाजूने आपल्याला 1 इंचवर यायचं आहे. हे सुद्धा सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे 1 इंच. आणि हे जे आपण इथे वरती ह्या लाईन बरोबर हे अंतर मॅच केलं, तो पॉईंट आणि हा पॉईंट हे आपल्याला सरळ लाईनमध्ये इकडे देऊन घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने. ओके, म्हणजे आपल्याला हा पॉईंटही मायनस होणार आहे आपला. तर बघा, जेवढ्या मी इथे हा डॉटेड अशा आडव्या लाईन्स दिलेल्या आहेत त्या लाईन म्हणजे आपल्याला हा पोर्शन यातून मायनस करायचा आहे. ओके, त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की फ्रंटच्या गळ्याचं मार्किंग. तर फ्रंटच्या गळ्यासाठी आपल्याला उंची बघायची आहे. आपल्याला 7 इंच उंची हवी आहे. तर उंची घेताना आपण शोल्डरच्या मध्यातून मोजलेली आहे, बरोबर, मोजताना. आणि इथे टाकताना सुद्धा आपल्याला शोल्डरच्या मध्यातूनच घ्यायची आहे. तर इथे मी शोल्डरचा मध्य काढलेला आहे. इथून आपल्याला 7 इंच तयार हवी आहे. तर वरच्या बाजूला अर्धा इंच आपल्या शिलाई जाणार आहे, त्यामुळे मी इथे 7.5 वरती मार्क केला. ओके, 7.5 वरती मार्क केल्यानंतर एक लाईन आहे आपण इथे ओढून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर लाईन ओढली तरी चालेल, नाही ओढला तरी चालेल, कारण इथे आपण इथे एकदम कडेबरोबरच घेणार आहोत, बरोबर. त्यानंतर आता आपल्याला इथून गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर जिथं आपलं हे आलेलं मार्क आहे तिथे आपल्याला हा पॉईंट या पद्धतीने घ्यायचा आहे. तर हा आपला होणार आहे फ्रंटचा गळा, व्ही शेप. ओके, आणि ह्याच्याच आतमध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण ॲड केलेलं आहे, बरोबर. इथे शोल्डरला इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच, तर ते अर्धा इंच इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. तर हे मार्किंग मी इथे करून घेते. आणि खालच्या बाजूला मात्र इथे आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. व्ही शेप गळा असेल तर इथून खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. इथे मी 0.7 इंच असं लिहून ठेवते. तर हे जे अंतर आहे ते 0.7 इंच घ्यायचं आहे. ही नोट्स आहे असं समजून तुम्ही तुमच्या वहीमध्ये एका लिहून ठेवा. जसं जसं मी सांगत जाते ते पॉईंट तुम्ही जरूर नोट डाऊन करा. तर बघा या पद्धतीने आपण देऊन घ्यायचं आहे आणि ही लाईन आपली वरती ड्रॉ करून घ्यायची आहे. तर ही लाईन होणार आहे आपली ह्याची, ही याच्यावरती आपली टिप असणार आहे आणि इथून आपण कटिंग करणार आहोत. ओके, हे झालं क्लिअर. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे इथे फ्रंटमध्ये तुम्ही इथे सेंटरला सुद्धा छोटासा टक्स घेऊ शकता. तर तो टक्स घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी सेंटरला आपण जो एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग केलेलं आहे ती लाईन आपण पुढेपर्यंत ड्रॉ करून घ्यायची आहे अशी. ओके, आणि त्यानंतर या बाजूनी आपल्याला साधारण 1 इंचपर्यंत या पद्धतीने घ्यायचं आहे. आणि इथे तुम्हाला किती टक्स घ्यायचा आहे, समजा तुम्ही हे जर अंतर इथे मायनस करणार नसाल, ओके, तर तुम्हाला इथे टक्स घ्यायचा आहे. आणि जर हे इथे तुम्ही मायनस करणार असाल तर इथे टक्स नाही घेतला तरीही चालणार आहे. ओके, पण समजा जर तुम्ही इथे टक्स घेतला नाहीत तर मग तुम्ही इथे कितीचा टक्स देऊ शकता, तर इथे तुम्ही साधारण इकडे 1.5 आणि इकडे 1.5 इंच असा टक्स तुम्ही इथे घेऊ शकता. ओके, तर इथे 1.5 इंचाचा टक्स घेऊ शकता या पद्धतीने. आणि हा टक्स दिल्यामुळे काय होतं की आपली जी ही हुकायची पट्टी आहे ना ती खूप मोठी तयार होत नाही, बऱ्यापैकी छोट्यामध्ये आपली ही पट्टी तयार होत असते. तर हे झालं आपलं
मायनस होणार आहे हे जर तुम्ही ते टक्स घेतलात तर, किंवा छोटा टक्स आहे हा टक्स घेऊन सुद्धा तुम्ही हा टक्स घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तर आता आपल्याला बघा हा जो आपण टक्स घेतलेला आहे याच्यामध्येच आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. तर या बाजूनी अर्धा इंच आणि या बाजूनी अर्धा इंच किंवा 3 सूत तुम्ही जेवढं शिलाईमध्ये वापरणार आहात तेवढं तुम्हाला इथे ऍड करायचं आहे. तर बघा या पद्धतीने इथे मी पॉईंट दिले आणि ह्या लाईन बरोबर या पद्धतीने मी इथे जोडून घेते. तर हे आपण एवढं शिलाई मार्जिन इथेच आपण घेणार आहोत, की जे नंतर आपण कट केल्यानंतर घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे अगोदरच इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. या पद्धतीने तुम्हाला अगोदरच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, इथं आपण जेवढं शिलाईमध्ये वापरणार आहात तेवढं तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे मी मार्क करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे कट करून घेऊया आणि मग आपण हा फ्रंट पार्ट बरोबर बॅक पार्ट बरोबर मॅचही करून बघणार आहोत आपण. तर आता इथे बघा तुम्हाला ह्या एकाच ड्राफ्टिंगमध्ये प्रिन्सेस कटचा पण आला. तर बघा तुम्ही हे कट केलं आणि हेही कट केलं तर तुमचा हा प्रिन्सेस कट प्रॉपर शेप अगदी तयार होणार आहे. ओके, त्यानंतर जर तुम्ही हा टक्स इथपर्यंत, हा टक्स फक्त इथपर्यंत घेतलात. ओके, आणि हा टक्स हा बरोबर इथपर्यंत आहे, हा असाच घेतला. तर या बाजूतून एक छोटासा टक्स इकडून तुम्ही इथपर्यंत जर घेतलात, ओके, असा तिरका, तर तुमचं हे 4 टक्सचं ब्लाऊज तयार होईल. म्हणजे तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये एकतर 1 टक्स बघितलात, प्रिन्सेस कट बघितलात आणि 4 टक्स ब्लाऊज पण तुमचं यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला आता हे 1 टक्स ब्लाऊज विथ बेल्ट जर करायचं असेल तर काय मार्किंग करायचं आहे ते पण तुम्हाला मी सांगते. तर आता आपलं शोल्डर टू लोअर चेस्टचं मार्किंग काय आलं होतं 14.5 इंच बरोबर, आणि आपल्याला तयार किती हवं होतं 16.5. तर 14.5 पासून 16.5 पर्यंत किती अंतर येते मधला गॅप 2 इंचांचा बरोबर. तर म्हणजे ही आपली खालची जी क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला 2 इंचांची लागणार आहे. तर 2 इंच आपण घेणार असू तर इथे आपल्याला आपण इथे वरून खाली उंचीमध्ये आपण ऑलरेडी 1 इंच प्लस केलाय बरोबर, का तर खालून अर्धा इंच शिलाई आणि वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई, त्याच्यामुळे इथे आपण हा अर्धा इंच खालच्या बाजूनी या क्रॉस पट्टीमध्ये प्लस करून घ्यायचं आहे. तर ते घेतल्यानंतर किती होईल तर 2.5 इंच. तर बघा मी हे पिंकने मार्किंग दाखवते, हे आपलं क्रॉस पट्टीचं असणार आहे. ओके, तर इथून पण आपण हे 2.5 वरती मार्क करून घ्यायचं आहे. सेम या बाजूने पण आणि इथे पण, आणि ह्या लाईन आहेत त्या आपण या पद्धतीने जोडून घेणार आहोत. तर हे जसं आलेलं आहे तसंच जोडून घ्यायचं आहे. ओके, आता ही आपली क्रॉसपट्टी होणार आहे आणि क्रॉसपट्टीसाठी इथून वरच्या बाजूला आपल्याला 1 इंच तुम्ही मार्क करू शकता किंवा 1.25 इंच पर्यंत सुद्धा मार्क करू शकता. मी मात्र इथे 0.7 इंच एवढंच मार्क करणार आहे. ओके, तर 0.7 वरती मार्क करून घेतलं. तुम्हाला जर हवा असेल खूप अशी क्रॉसपट्टी हवी असेल तर तुम्हाला 1 इंच ते 1.25 इंच पर्यंत तुम्ही मार्क करू शकता. आणि क्रॉसपट्टीसाठी आपल्याला बघा या पद्धतीने ठेवायचा आहे आपला हा कर्व शेप आणि इथे आपल्याला हे क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे डिपेंड आहे तुमच्यावर, तुम्हाला कट करायचं आहे की नाही. हे मी सध्या तरी कट करणार नाहीये, तुम्हाला फक्त माहीत असावं याच्यासाठी हे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलेलं आहे. ओके, तर ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं असतं हे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण हे पहिला कट करून घेऊयात. त्याच्या अगोदर इथे पण आपण हे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन डॉट डॉट लाईननी देऊन ठेवूया. ओके, इथे मात्र आपण हे तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने घेणार आहे. तर पहिल्यांदा हे सगळं कट करून घेऊया. ओके, तर हे या पद्धतीने होईल आपलं. आता आपल्याला काय करायचं आहे तर हा पॉईंट आहे तो आपल्याला जिथे आपण ही लाईन घेतलेली आहे तर ही लाईन आहे इथे उचलून घ्यायचं आहे आणि या पॉईंटपासून आपल्याला इथे ही लाईन ठेवून घ्यायची आहे या लाईनवरती. तर बघा जेव्हा आपण हा टक्स इथे ठेवू, बघा हा टक्स जेवढा आपला आहे तो जसा आपण हा इकडे घेऊ त्या पद्धतीने बघा केवढा वाढत आहे आपला तो टक्स. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही इकडे टक्स हा इकडे दुमडणार आहात त्यावेळेला हा टक्स तुमचा जेवढा आपण घेतलेला त्याच्यामध्ये प्लस होणार आहे. तर इथे आपण किती घेतलेला 3 इंच बरोबर, तर हा किती झाला आपला 4 इंच. म्हणजे या पद्धतीने अंतर आपलं शिफ्ट होतं या बाजूला, कळलं. म्हणजे जर तुम्ही इथे काही टक्स घेतला तर तुमचं बरोबर इथे अंतर याचं वाढणार आहे, पण याचा तुमच्या ब्लाऊजच्या फिनिशिंगमध्ये अगदी चांगलाच परिणाम होणार आहे. ओके, तर याच्यासाठी घाबरायचं नाही आहे, हे या पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर इथे आपण हे पिनअप करून घेऊया. ओके, हे पिन करून घ्यायचं आणि इथे आता जो हा आपला शेप आलेला आहे आपण जो ड्रॉ केलेला आहे तो कट करून घेऊया. ओके, तर हे आपलं फ्रंट पार्टचं मार्किंग झालेलं आहे आणि याच्यानंतर आता आपल्याला हा जो आपला फ्रंट पार्ट आहे तो आपल्याला बॅक पार्ट बरोबर जुळवूनही घ्यायचा आहे.
तर बघा हा बॅक पार्ट आहे जो आपण मागल्या भागामध्ये ड्रॉ करून घेतलेला आहे. आता या भागाबरोबर आपल्याला मी हा थोडा कट करून घेतला आहे. तो कसा घेतला आहे तर बाहेरच्या मुंड्याबरोबर आपण हा कट करून घेतलेला आहे. आणि इथे सुद्धा बघा ही खालची लाईन आहे, इथपासून आपण हा कट करून घेतलेला आहे. तर आता याच्या वरचं मार्किंग आहे ते मी तुम्हाला हा पार्ट ठेवून कशा पद्धतीने करायचं ते दाखवते. तर हा आहे आपला फ्रंटचा पार्ट, ज्याचं मी तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दिलेला आहे की ते फ्रंट पार्ट चेस्ट 38, वेस्ट 32, उंची टोटल 16.5 आहे प्लस 1 इंच 17.5 घेतलं. शोल्डर टू अपेक्स आहे 10.5 प्लस 0.5 घेतलं, 11 वरती मार्किंग केलेलं आहे. आणि अपेक्स टू अपेक्स 8 आहे, त्याला डिवाइड 2 केलं, टोटल 4 इंचावर आपला हा अपेक्स पॉईंट घेतलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हे या पद्धतीने लिहून ठेवाल त्यावेळेला तुम्ही जेव्हा याच मेजरमेंटमध्ये दुसरं एखादं ब्लाऊज येईल त्यावेळेला तुम्हाला हेच पॅटर्न ठेवून तुम्हाला ते मार्किंग करून पटकन कटिंग आणि स्टिचिंग करता येईल. जर समजा तुम्ही हे जर लिहून ठेवलेलं नसाल, फक्त फ्रंट 38 वगैरे असंच लिहून ठेवला असाल किंवा चेस्ट 38 मार्किंगचं म्हणून, तर मग तुम्हाला ही बाकीची मेजरमेंट त्यावेळेला लक्षात येत नाहीत. त्याच्यासाठी आपण हे सर्व डिटेलमध्ये याच ह्याच्यावरती लिहून ठेवायचं आहे पॅटर्न्सवरती, की जेणेकरून आपल्याला पुन्हा याच मेजरमेंटमध्ये कुणाचं ब्लाऊज आलं तर आपल्याला हेच पेपर पॅटर्न वापरून आपल्याला ते ब्लाऊज अगदी, आणि पेपर पॅटर्न्स असतील तयार तर तुमचं ब्लाऊज अगदी अवघ्या 5 मिनिटात कटिंग करून होतं. तर याच्यासाठी हे पेपर पॅटर्न्स तुम्हाला जपून ठेवायचे आहेत. तर बघा आता हा पार्ट आहे तो मी फ्रंट पार्ट बरोबर बॅक पार्ट बरोबर कसा ठेवणार आहे. तर हे बघा, हे जे आहे मी इथे नॉच दिलाय त्याच्यामुळे थोडंसं खाली आलेलं आहे अंतर, पण हे जे आहे ते बरोबर आपल्याला इथे ठेवायचं आहे. ओके, आणि याच लाईनवरती आपल्याला ही शिलाईची लाईन आणि या बाजूची शिलाईची लाईन ओके ही मार्क करून घ्यायची आहे. तर इथून मी हे बरोबर खाली मार्क करते या पद्धतीने इथे. ओके, हे तुम्ही जरा असं समजून घ्या. इथून हा पॉईंट मी इथे देऊन घेतला आणि हा पॉईंट आहे तो जसा बघा, जसा इथून आपल्याला हा जेवढा इकडे येत आहे तेवढा आपल्याला ह्या लाईन बरोबर आपला शिलाई बघा जिथे आपण फिटिंगची लाईन घेतली त्या लाईन बरोबर येत आहे तेवढा आपल्याला इकडे तिरका देऊन घ्यायचा आहे. ओके, ही लाईन देऊन घ्यायची आहे. आणि आता आपल्याला बघायचं आहे की टोटल आपल्याला उंची किती हवी होती. ओके, ही लाईन आपली ही आलेली आहे वरती बरोबर. आता आपली बॅकची उंची बऱ्याच मैत्रिणींचा आपल्याला म्हणजे कमेंट होती की हे आता उंची जास्त नाही का होणार बॅकची, किंवा कसं आता हे जास्तीचं होणार, 17.5 इंच घेतलेलं आहे. तर बघा आपली ही लाईनच इथपर्यंत आलेली आहे, म्हणजे हे आपलं सगळं मायनस होणार आहे टोटल उंचीतून बरोबर. तर आता आपण वरून पहिला उंची चेक करूया की आपल्याला किती 14.5 इंच आपली बॅकची उंची तयार हवी होती. तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला 15 इंच लागणार होती बरोबर. तर बघा इथून बरोबर आपली ही 15 इंच आलेली आहे, 5 इंच जास्तीच आलेली आहे. बऱ्याच जणांना वाटत होतं की ही उंची कमी येईल की काय, कारण एवढं मायनसमध्ये जाणार आहे म्हणजे बरोबर. तर बरोबर आपल्याला इथेही 15 इंच उंची मिळत आहे. तर यासाठी आपल्याला आता कसं घेऊ शकतो आपण, ही लाईन आहे ही बरोबर या पद्धतीने अशी इकडे घ्यायची. ओके, आणि ही लाईन आहे ही या बाजूने आपल्याला या लाईनशी, आणि अजून एक पद्धत म्हणजे काय आहे बघा, इथे जेवढं अंतर येणार आहे तर इथे किती आलेलं आहे, हे 1.25 इंच आलेलं, 1.25 इंच आणि 1 सूत आहे इथं बरोबर. तर 1.25 इंच आणि 1 सूत, तर याच्यामध्ये 5 इंच प्लस करायचं आहे. तर 5 इंच प्लस म्हणजे 3 सूत, 1 2 3, तर हे किती येणार आहे, 1.25 इंच येणार आहे. तर या बाजूनी 1.25 इंच आपल्याला मायनस करायचं आहे बरोबर. तर हे जर मी इथे ठेवलं तर हे इथं आपली लाईन येते, आणि ही लाईन आहे ही आपल्याला या पद्धतीने इथे घेऊ शकतो आपण. ओके, ही इथं आलेली आहे. तर हे असं, पण आपल्याला 15 उंची तयार हवी आहे बरोबर. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, या लाईन बरोबर इकडे आपण हे अंतर जोडून घेणार आहोत, कारण आपल्याला उंची 15 हवी आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त नको आहे. तर आपण या पद्धतीने इकडे ही लाईन याच्यातून इकडे घेणार आहोत, आणि हा जो इथे कर्व शेप येतोय तो असा या पद्धतीने इथे थोडासा कर्व करून घेणार आहे. ओके, तर या पद्धतीने आपलं हे बॅकचं कटिंग असणार आहे. तर इथे तुम्हाला उंचीही प्रॉपर मिळाली आणि या बाजूचा आपण फक्त कट करून घेतलेला आहे. आणि दुसरं महत्त्वाची तर बघा इथे आहे हा नॉच देऊन ठेवायचा आहे आपल्याला. ओके, तर आता यामध्ये अजून एक फायदा काय होतो, तर या बाजूला आपल्याला प्रॉपर अंतर मिळतं. कारण बघा जेव्हा आपण बोटनेक किंवा या पद्धतीचे गळे घेतो त्यावेळेला आपल्याला हे जे मुंडाखोलीचं मेजरमेंट आहे ते खूप खालीपर्यंत येतं, आणि त्याच्यामुळे मग कसं होतं 7-7.5 इंच हेच अंतर येतं, आणि त्यामुळे मग इकडचं आपल्याला उंची मिळत नाही प्रॉपर या बाजूतली बाहेर म्हणजे साईड पार्टची. तर मग त्यावेळेला काय होतं की ब्लाऊज हात वरती केला की ब्लाऊजही वरती जातो. तर हा प्रॉब्लेम यामध्ये येत नाही, आणि अगदी प्रॉपर फिटिंग. तर बघा अशा पद्धतीने ही आपल्याला प्रॉपर उंचीही मिळाली, आणि या बाजूला साईड पार्टला आपल्याला सुद्धा भरपूर असं अंतर मिळालेलं आहे. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही कटिंग करायची प्रॅक्टिस करायची आहे, तुम्ही अजून शिवायला घ्यायचं नाहीये. आणि याच्यावरतीही ही सर्व मेजरमेंट तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत. ओके, तर हे मी नंतर लिहून ठेवते, तुम्ही जसं मी आता इथे दाखवलं आहे तसंच सेम त्याच्यावरती लिहून ठेवा. आणि स्लीव्हसाठी आपल्याकडे याच्यासाठी बघा हे जे पॅटर्न्स आहेत हे कशा पद्धतीने काढलेले आहेत याचं डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. तर बघा हा पॅटर्न कसा इथे बरोबर प्रॉपर आपल्याला होतो, तर तो कशा पद्धतीने काढला गेलेला आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता. तर हा प्रॉपर पॅटर्न आपला इथे बसलेला आहे. तर तुम्ही सुद्धा हे 2 पॅटर्न जर तुम्ही काढून ठेवलात तर तुम्हाला सर्व प्रकारच्या बाही तुम्हाला प्रॉपरमध्ये
बसवता येणार आहेत. आणि हे आपण कशा पद्धतीने ब्लाऊज बरोबर कट केल्यानंतर बसवायचं आहे ते पण तुम्हाला मी ज्या त्या वेळेला व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगत जाईन. सध्या मात्र तुम्हाला जर बाही पॅटर्नचं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिथून हे 2 पॅटर्न तुम्ही तुमच्याकडे बनवून ठेवायचे आहेत. हे आपल्याला प्रत्येक स्लीव्जमध्ये लागणार, ब्लाऊजमध्ये आपल्याला बाही पॅटर्न लागणार आहेत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर त्यांना शेअर करा की ज्यामुळे त्यासुद्धा या व्हिडिओ बघून या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग शिकतील आणि त्याचाही त्यांना जरूर त्यांचा व्यवसाय त्यांना वाढवण्यामध्ये फायदा होईल. किंवा त्यांनी जरी स्वतःचं जरी त्यांचं ब्लाऊज ते शिवायला शिकल्यात तरीसुद्धा खूप आहे. तर चला भेटूया अशाच पुढच्या युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.